सर, आता आपण जे बोलतो आहे त्याच्या वरून एक असा प्रश्न पडतो की जे लहानपणापासून आपण शाळेच्या पुस्तकात शिकलो होतो, पर्जन्य छायेचा प्रदेश. तर तो आता येत्या कालावधीमध्ये जर ढगांची निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आहे, बरं त्यांची उंचीही इतकी जास्त आहे आणि आपण म्हणतोच आहे की समुद्राचं तापमान वाढतंय, तर हा पर्जन्य छायेचा प्रदेश ही कन्सेप्टच राहणार नाही का? कारण त्या तापमान वाढतच राहणार आहे आणि अशा पद्धतीने पाऊस. आता यावेळेचं हे वैशिष्ट्य होतं की माण खटाव जे आपण शिकलो होतो की इथे कमी पाऊस पडतो, तिथून पावसाच्या बातम्या आल्या. जिथे जिथे कमी पाऊस पडतो असं आपण ट्रेडिशनली बघतो, तिथे बरोबर खूप जास्त पाऊस झाला आणि मग तिथे तो पाऊस सहन करण्याची काही व्यवस्थाच नव्हती. म्हणजे तितक्या पावसाची सवयही नव्हती, त्या जागेला त्या भागालाही ती व्यवस्था नव्हती तेवढ्या पावसाची, आणि म्हणून ती ट्रॅजेडी जास्त मोठी दिसली. नाही, असं ठाम विधान करता येणार नाही असं मला वाटतं. खरं तर या बाबतीत आपण वैज्ञानिकांशी बोललं पाहिजे, विशेषतः क्लाउड फिजिक्स, क्लाउड डायनामिक्स याचा अभ्यास करणाऱ्या. कारण पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तो, त्याच्यापेक्षा उंचीचे ढग आले तर ते क्वचित, सारखे तर काही येणार नाहीत ते. त्यामुळे इतर वेळेला त्याची प्रकृती आहे तशीच राहील, पण काही वेळेला या पद्धतीने अतिरेकी पाऊस पडू शकतो. आत्ता तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे आमच्या लातूर जिल्ह्यात भादा, औसात हा दुष्काळी तालुका, त्यातलं भादा गाव त्याच्यापेक्षा दुष्काळी, म्हणजे 200-300 मिलीमीटर पाऊस पडला. 3 दिवस झाले तिथलं पाणी अजून एक गुडघ्याभर पाणी हटत नाहीये. आता या पद्धतीचं जे पाऊस क्वचित पूर्वी यायचा ना, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस आमच्याकडे, विशाखापट्टणमला चक्रीवादळ आलं की आम्ही खुश व्हायचो की चला आपल्याकडे वर्षभर साठेल एवढा पाऊस पडेल आता. पण आताचा जो पडतोय, इथून पुढेही तो पडणार आहे, हे जे सगळं चक्र वाढलेलं आहे ना, हे अनाकलनीय आहे. आणि त्यातला पुढचा भाग जो आहे की आमच्याकडं माती पाणी ठेवून घेऊ शकणारे नाही, ते माती सोडून देते. बरं, आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांना कधी दार काढायची वेळ यायची नाही, त्यामुळे 2 ठिकाणचे दार काढताच आले नाहीत, एक ठिकाणचं दार गंजूनच गेलं, त्यामुळे 5-5 किलोमीटर पाणी साचलं. आपण कधीतरी या अधिकाऱ्यांना दंड करायचा काही विचार करणार का नाही की हा किती मोठा गुन्हा आहे? अकाउंटेबिलिटी आपल्या अधिकाऱ्यांची नेमकी काय आहे? याच्यावर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन का होऊ नये? म्हणजे भुजला भूकंप झाला, तिथून 390 किलोमीटर अंतरावरच्या अहमदाबादमध्ये जवळजवळ 70 इमारती कोसळल्या होत्या. तर अहमदाबादच्या हायकोर्ट जजनी सुमोटो केस घेतली आणि तिथल्या बिल्डरवर केस दाखल केली होती की तुमच्या वाईट बांधकामामुळं हे सगळं पडलेलं आहे. तर तसं एवढं मोठं जे नुकसान झालंय या अधिकाऱ्यांमुळे झालंय असं कधीतरी केलं ना, तर त्या अधिकाऱ्यांना काहीतरी धाक उरेल हो. नाही तर या नियमांचा अर्थ काय? कुठलेच अधिकारी, सचिव हे जर जबाबदार नसतील तर मग प्रशासनाला अर्थ काय, असा प्रश्न आपण यावेळेला उपस्थित केला.